महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट केल्याचा गुन्हा दाखल झालाय। अमरावतीत ग्रामीण पोलिसांकडून चांदूर बाजार इथे बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय। अचलपूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे भाऊ अभिजित तायडे यांच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी बच्चू कडू आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोबाईल संभाषणाचा रेकॉर्डिंग देखील तक्रारदाराकडून पोलिसात पुरावा म्हणून सादर करण्यात आला। दरम्यान माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणत बच्चू कडूंनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळले। आज मला आता समजलं की मी काही कोणाच्या तरी हत्या करण्याचा कट रचलाय। वास्तविक अशा पद्धतीचं आपण गेलं आयुष्य आमचं संपलं, असं काही कुठं आपण करत नाही आहे, परंतु अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करून बच्चू कडूचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही अटकवाले तयार होऊ ना। अशा पद्धतीने आणि ते प्रभू रामचंद्राच्या राम मंदिरातून अटक हो। राम राज्य कुठं आणि हे राम भक्त कुठं। आम्ही शेतकऱ्यासाठी लढत राहू, मजुरासाठी, दिव्यांगांसाठी लढत राहू। जे जे काही गुन्हे दाखल होईल, अधिक काही गुन्हे दाखल झाले तर आम्ही आमची बदनामी तुम्ही जो काही करण्याचा प्रयत्न होईल याच्यावर तर आम्ही थांबणार नाही। तर ज्या ऑडिओ क्लिपमुळे कडून विरोधात गुन्हा दाखल झालाय ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। ती ऑडिओ क्लिप काय सांगते बघूया। अरे पण त्याला थो आहे का नाही, आता तुझा किरा कोण आहे, कायद्यापेक्षा हिंमत पण करून आलं हे डोंगर फुटते गेला वरच आलेले नाही 1-2 लाख रुपये जाईल, 3-4 लाख रुपये ऍक्सिडेंट म्हणून टाकून ऍक्सिडेंट मध्ये घेऊ ना। ऍक्सिडेंट ती आपली गँग आहे भाऊ, आपली गँग आहे ऍक्सिडेंट कुठं यवतमाळची। हा ते सांग याला काही उडवायचं आहे, व्यवस्थित त्यांनी करायचं आणि तुझं टोनिंग आंध्रासोबत सुरू करू। मी आता जिल्हा परिषद निवडणूक झाल्या तर आम्ही तुमच्याकडे येतो, बरोबर आहे, असं प्लॅनिंग करायचं आणि उडवायचं काही बरोबर 15 दिवसात गेम लावायचं, उडवायचंच आहे त्याशिवाय हे चालणार नाही। काय होणार आहे बेगं त्याच्यात अपघातात काही होत नाही, कोण काहीच नाही होत। इकडे अमरावतीच्या तिकडे करायचं, इकडे करायचं माणूस सोडून द्यायचा रे किंवा आला का कोण द्यायचा ठोसा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।